सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगाव येथील उपनगराध्यक्षपदी भाजपचे हर्षल चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। तसेच स्वीकृत नगरसेवकपदी भाजपच्या 3 तर शहर विकास आघाडीच्या एकाची निवड झाली आहे। भाजपचे माजी नगरसेवक उद्योजक व एका सीएल स्वीकृत नगरसेवक केलाय। येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासह 24 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते। शहर विकास आघाडीला 10 जागा तर 2 अपक्ष नगरसेवक विजयी झाले। भाजपकडे नगराध्यक्षांचा 25 नगरसेवक तर शहर विकास आघाडीकडे 12 नगरसेवक आहे। त्यानंतर मंगळवारी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी नगरपालिकेत विशेष सभा झाली आहे। नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या। उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक हर्षल चौधरी यांनी अर्ज भरलाय। त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे। तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपने माजी नगरसेवक रामचंद्र जाधव, उद्योजक मोहित बजाज व सीए भूषण भोसले यांचे तर शहर विकास आघाडीने माजी नगरसेवक घृणेश्वर पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती। सर्व नावे प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवली होती। त्यांची सभेत निवड झाली। तुमच्या जे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते ते बिनविरोध निवडून आलेले आहेत। खरं तर आज चाळीसगाव नगर परिषदेत नगरपालिकेने उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य यांची एक जाहीर घोषणा केली आहे। तरी हे आमचे उपनगराध्यक्ष आहेत, ते बिनविरोध निवडून आले। सर्वप्रथम तर मी त्यांचे अभिनंदन करते आणि खऱ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असं आज सगळीकडे चर्चा चालू आहे आणि निश्चितच हर्षल दादांच्या कामाची ही पावती आहे। तुम्ही आज पहिली मीटिंग मध्ये विरोधक होते, त्यांना तिरगू द्या, गोड गोड बोला, नगर संक्रांतीची तुम्ही शुभेच्छा दिली, काय तुमचा आज करायचं होतं? नक्कीच चाळीसगावच्या जनतेने जे 36 उमेदवार निवडून दिलेले आहे आणि एक नगराध्यक्ष असं म्हणून नक्कीच हा विजय सगळ्यांचा विकासाचा असणार आहे। म्हणून या सभागृहात आम्ही सर्व सदस्य अशी खुशीने हात मिळून सोबत राहून काम करणार आहोत। द बेस्ट चाळीसगाव घडवणार आहोत। गट तट हे बाजूला ठेवून फक्त चाळीसगावच्या विकासावर आम्ही काम करणार आहोत। म्हणून मी माझ्या सर्व सदस्यांना तिळगुळ देऊन त्यांचं अभिनंदनही केलं सभागृहात आणि त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या। नमस्कार। माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला मंगेश दादांनी व चाळीसगावच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण यांना धन्यवाद करतो। त्यांनी जो माझ्यावर आज विश्वास दाखवला त्या विश्वासाबद्दल मी खरं तर म्हणजे माझ्यासारखा सर्वसाधारण कार्यकर्ता आज इथपर्यंत पोहोचला तो फक्त मंगेश दादांमुळे पोहोचला। आपण एक तरुण उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली आपली, या चाळीसगाव शहराचे तरुण आहे त्यांच्यासाठी आपण काही भूमिका घेत आहे? नक्कीच मंगेश दादांच्या नेतृत्वात व प्रतिभाताईंच्या नेतृत्वात इथून पुढे चाळीसगाव शहरासाठी, तरुणांसाठी किंवा शहरात सर्व घटकांसाठी दादांच्या मार्गदर्शनाखाली व दादांचं जसं बेस्ट चाळीसगावचा संकल्प आहे त्या संकल्पावर काम करण्याचा प्रयत्न करत राहील। तुमच्या अर्जाला विरोधकांनाही विरोध केला नाही, त्यांच्यासाठी तुम्ही 2 शब्द काय सांगणार? त्यांच्यासाठी पण मी धन्यवादच म्हणेल। खरं तर त्यांनी मला जो सपोर्ट केला, त्यांनी मला बिनविरोध होण्यासाठी जे केलं प्रयत्न, त्यासाठी धन्यवाद। पुढच्या काळात त्यांना न्याय देण्याची भूमिका असणार? नक्कीच माझ्याकडून प्रत्येकाला कसा न्याय देता येईल हा प्रयत्न राहील। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजिलाल हाडपेट, चाळीसगाव।